प्रेक्षक हो नमस्कार. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. द ग्रेटेस्ट शोमॅन अर्थातच राज कपूर यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष. यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आपण विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून पाहतच आहात. हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल. ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाएं आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो विदाने में भी आ जाएगी बहार. द ग्रेटेस्ट शोमॅन राज कपूरजी यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतला न बोलता अभिनयातून बोलणारा हा चित्रपट जो आहे तो वेगळाच आहे. या चित्रपटातलं एक गाणं आहे सर की जिंदगी ख्वाब है ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या. यातून तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे हे जग स्वप्नवत आहे असे अनेक तत्त्वज्ञ सांगत होते, सांगतातही आहे. परंतु या स्वप्नातलं सत्य असं आहे की जेव्हा मनुष्य जागृत असतो तेव्हा स्वप्न ही साकार होत असतात. स्वप्न साकार करण्याची क्षमता काही लोकांच्या मध्ये येते कारण ते जागरूक आहेत. आता आपण ज्या विश्वशांतीच्या चॅनलवर आहोत ती विश्वशांतीचं चॅनल ज्या विश्वधर्मी कराडांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे याचं कारण तुम्हाला सांगतो की जिंदगी ख्वाब आहे हे बरोबर आहे, पण स्वप्नामध्ये आपल्याला सत्य आणि असत्य कळत नाही. पण स्वप्नातून जागृती आल्यावरती आपल्याला सत्य कळून जातं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे. ज्या काळामध्ये विश्वनाथ कराड सर जेव्हा लातूरला जात असत तेव्हा लोणीची राजबाग ही त्यांच्या मार्गावरती होती आणि कित्येक वर्ष ते पाहत आहेत, अजूनही ते पाहत होते. पण त्यांनाही कधी कल्पना आली नाही की ही राजबाग राज कपूरची राजबाग कधी आपल्याकडे येईल आणि आपल्याला त्याचं स्मारक करावं लागेल. खरं म्हणजे ज्या माणसानं आयुष्यामध्ये चित्रपट कधी फारसा पाहिलाच नाही, त्यांची बंधुनीचं अजून थिएटर पाहिलं नाही, अशा अवस्थेमध्ये त्यांच्याकडे राजबाग जाणं हे आणखीन महत्त्वाचं आहे. कराडांनी देखील एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पाहिलं होतं की ज्या खेड्यामधून ते आले त्या खेड्यातील मुलाबाळांना शिक्षण मिळालं. कारण ते स्वतः इथं पुण्यात येऊन शिक्षण त्यांनी घेतलं, ते इंजिनियर झाले आणि त्यांना असं वाटलं की हे शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि त्यातून त्यांच्या मनात एक कल्पना उद्भवली की आपल्या महाराष्ट्रामध्ये अभियंत्याची कॉलेजं फार कमी आहेत, फक्त शासकीय 4-5 कॉलेजेस आहेत आणि यातून फारसे अभियंते बाहेर पडत नाहीत. आपल्याला परप्रांतीय लोक येतात आणि त्यांना कामं द्यावी लागतात, मग आपल्या लोकांनी काय करायचं. आणि त्यातून त्यांनी एक लेख लिहिला आणि त्या लेखातून एक मोठी क्रांती घडली. सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्यांदा यांना परवानगी मिळाली आणि इंजिनिअरिंग कॉलेज निघालं. त्यातून त्यांनी स्वप्न पाहिली की या देशाची सभ्यता संस्कृती याच्या बाबतीत मला काय करता येईल, शिक्षणाच्या बाबतीत काय करता येईल. आणि हे साकार स्वप्न इथपर्यंत येऊन ठेपलं की आपण म्हणू शकतो की विश्वशांतीचा घुमट या ठिकाणी निर्माण केला. की आज हा जो प्रवास आहे त्यांचा सगळ्यात मोठा घुमट, विश्वनाथ कराड यांचा प्रवास जो आहे तो 18 विश्वे दारिद्र्यातून विश्वबंधुत्वाकडे जाणारा इतका मोठा प्रवास आहे. सर आता आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत ती विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी ज्या वास्तूला एक अध्यात्म आणि विज्ञानाचं ज्ञान मंदिर केलं आहे ही वास्तू, आणि त्याचा राज कपूर यांच्याशीच देखील एक संबंध आहे. याविषयी तुम्हाला काय म्हणायचं, या राजबागेविषयी काय म्हणायचं? फार मोठा ज्याला आपण म्हणतो पोएटिक जस्टिस ज्याला म्हणतात, एक काव्यात्मक न्याय आहे की ज्या माणसांनी काही स्वप्न पाहिली त्याची स्वप्न साकार करायला खऱ्या अर्थानं स्वप्न का सौदागर ज्याला म्हणतात त्या राज कपूरनं आपली सगळी जमीन देऊन टाकली की माझी स्वप्न आहेत
ती तुम्ही साकार करा. त्यांना असं वाटलं की या जमिनीवरती कुठलेही असं ज्याला आपण आर्थिक व्यवहाराचं किंवा बाजारू असं काम होऊ नये, इथे कुठलाही व्यवहार होऊ नये. ही सगळी जी जमीन आहे माझी, ही कलेसाठी, शिक्षणासाठी, विद्येसाठी आणि वेगवेगळ्या लोकांना उत्थान करण्यासाठी वापरली जावी, यासाठी त्यांनी दिली आणि ती खऱ्या अर्थानं विश्वनाथ कराड यांनी साकार केली. त्या ठिकाणी विश्वगान सम्राज्ञी लता मंगेशकर यांची अकादमी आहे. त्या ठिकाणी राज कपूरच्या जीवनाचं आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीचं सुवर्ण कालखंडाचा एक मोठा इतिहास दाखवणारी, ज्याला आपण म्हणतो स्मृती शाळा आहे आणि नाविक कॉलेज आहे. हे इतकी महत्त्वाची राजबागची जी एक सुस्थिती निर्माण झाली आणि तेच खऱ्या अर्थानं राज कपूरने जी स्वप्न पाहिली, ती स्वप्न विश्वशांतीची, माणुसकीची, परमकरुणेची, वसुधैव कुटुंबकम याची, ही सर्व आज या ठिकाणी साकार झालेली आहे. जो मी शेवटचा भाग सांगितला होता की त्याच्या डोक्याला दगड लागतो आणि खिडकीची काच फोडून तो दगड आत गेल्यावरती येशू ख्रिस्त जेव्हा दिसतो, आज सरांनी आपल्या या घुमटामध्ये जगातले सर्व मोठे जे धर्मप्रमुखच आहेत त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. त्यात येशू ख्रिस्ताची प्रतिमा आहे, त्यात बुद्धाची आहे, महावीराची आहे, ज्ञानेश्वराची आहे, तुकारामाची आहे आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची देखील आहे. तर ही जी वसुधैव कुटुंबकची भावना आहे, ही राज कपूरची भावना विश्वराज भूमीमध्ये निर्माण झालेली, परिपूर्ण झालेली आपण पाहतो आहोत. तेव्हा मला असं वाटतं की राज कपूरच्या वारसानेही कधी राज कपूरचं इतकं सुंदर स्मारक केलं नसेल, तितकं सुंदर स्मारक राज कपूरचं विश्वधर्मी विश्वनाथ कराड यांनी केलेलं आहे. तेव्हा मला जागते राहूमध्ये एकच संदेश लोकांना सांगायचा आहे की जागृत राहा. तुम्ही जागृत राहिला तरच या गोष्टी कळतील, नाहीतर तुम्हाला या मागची भावना देखील कळणार नाही. राज कपूरचे चित्रपट 2 घडी मनोरंजन करण्यासाठी नाही, तुमच्या डोळ्याला फक्त आनंद देऊन, तुमच्या कानाला आनंद देऊन, चांगली गाणी, नाचगाणी दाखवून तुम्हाला लुटण्याचं नाही, तर त्यांना खऱ्या अर्थानं एक माणुसकीचा, सामाजिक परिवर्तनाचा आणि समतेचा, बंधुभावाचा संदेश द्यायचा आहे. म्हणून त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये एक विचार त्याच्यामध्ये आहे आणि तो संतांचा विचार आहे. राज कपूरच्या जिस देश में गंगा बहती आहे मध्ये फार मोठा संतांचा विचार आहे आणि त्यामध्ये की ज्यावेळी राज कपूर काय करू आता, या ठिकाणी आपल्याला काही करता येत नाही, असहाय अवस्थेमध्ये आहे, त्यावेळी कबीराचा एक दोहा त्याच्या मागून ऐकू होतो आणि तो दोहा सांगतो की जीवन मरण विचार कर, पुरे काम निवार, जिन पंथन तू चालना, सोही पंथ समार. आणि आणखीन एक वाक्य त्याला दिलेलं आहे की तू का केलं पाहिजेस, की जगामध्ये काय आहे की जाका बासा गोरमे सोक्यू सोवे सुख. ते असं म्हणतात की ज्याचा शेवटी जमिनीमध्ये आहे, कबरीमध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे, शेवट त्याचा मातीत मिसळण्यामध्ये आहे, तो मनुष्य सुखानं कसा जगू शकेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये संदेश दिला आहे की तुला हे काम करावंच लागेल, कारण शेवटी मृत्यू येणारच आहे, पण मृत्यूपूर्वी आपल्याला मिळालेल्या जीवनाचं अमृत जे आहे ते आपण लोकांना दान दिलं पाहिजे. आणि याच्याच करता राज कपूरचा फार मोठा संदेश आहे. सर, या चित्रपटाला असंख्य पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय तो जागते रहो. या चित्रपटाला 1957 साली कार्लेवो व्हॅरी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये क्रिस्टल ग्लोब अँड प्रिक्स देखील मिळालं. याचबरोबर 1965ला सोव्हिएत युनियनमध्ये अंदाजे 4.44 कोटी कमावणारा हा चित्रपट आहे. एक वेगळीच उंची असणारा हा चित्रपट. नट राज कपूर यांच्या एकूणच कारकिर्दीविषयी आपण थोडक्यात काय सांगाल? राज कपूरच्या जीवनाचा हा एक परिपाक आहे, ज्याला आपण म्हणतो महासंगम, ज्याला म्हणतो महासमन्वय असा आहे. मी सांगितलं की एक चित्रपट देखील शेकडो प्रतिभावंतांची जाणीव घेऊन त्याची निर्मिती होत असते आणि त्यांच्यामध्ये लक्षावधी हात असतात. आणि हा जो विचार आहे की राज कपूरच्या मनामध्ये असं असतं की आपली एक कलाकृती अशी व्हावी की जी आपली म्हणून सांगता यावी,
तर त्या अर्थानं त्याच्या चित्रपटसृष्टीचा ज्याला आपण कलश म्हणूया असा हा चित्रपट आहे आणि ज्याच्यामध्ये राज कपूरनं आपलं जीवन, आपलं तत्त्वज्ञान, आपली कला हे सर्व लोकांच्या समोर दाखवून दिलेलं आहे. आणि याबद्दल मी ज्यावेळी विद्यार्थी असताना त्यांना अभिनय सम्राट म्हणून म्हटलं होतं, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज त्यांना अभिनय सम्राट असं जे पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. आणि विश्वशांती विद्यापीठातर्फे दरवर्षी विश्वराज कपूरच्या पुरस्काराखाली राज कपूरच्या नावाचा पुरस्कार हा महान कलावंतांना मिळणार आहे, याचा मला आनंद होता. सर, आपण इतक्या वेळ राज कपूर यांच्याविषयी, त्यांच्या चित्रपटांविषयी गप्पा मारतो. राज कपूर यांच्या उमेदीच्या काळातला हा चित्रपट, तरी देखील त्या काळामध्ये त्यांचं संवेदनशील मन, त्यांचे विचार समाजाशी, सामान्य माणसाच्या भावनेशी, याचबरोबर अभिनयातून दिसणाऱ्या शांत आणि संयम, अध्यात्माशी जोडले गेलेले ते प्रकर्षानं जाणवतं. आणि हीच मूल्य विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड सर आजच्या पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? आताची पिढी, प्रत्येक पिढीच्या प्रत्येक काळामध्ये अशाच गोष्टी होत असतात. जग हे तसं विसंगत आहेतच, परंतु मी पर्यायानं सांगितली की कलावंतांची जबाबदारी ही आहे की या जगातील विद्रूपता कमीत कमी करता यावी आणि जास्तीत जास्त चांगुलपण निर्माण करता यावं, हीच असते. आणि कराड साहेबांची अशी इच्छा आहे की राज कपूरनं जसा जागतिक शांततेचा संदेश दिलेला आहे, जागतिक विचार मांडलेला आहे, प्रेमाचा संदेश दिलेला आहे. आणि म्हणून तो एका चित्रपट म्हणतो की मेरा जूता है जापानी, वे पतलून इंग्लिस्तानी, फिर भी लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. ही जी दिल है हिंदुस्तानी, मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. तर ते भारताचं मन काय आहे, तर खरं भारताचं मन हे आहे की वसुदैव कुटुंबकम, विश्व एक नीडम आणि जगातल्या सगळ्या संस्कृतीचा संगम या देशामध्ये झालेला आहे. हा महासंगम जगामध्ये जास्तीत जास्त पसरावा, हीच या आताच्या या क्षणाची मला वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नव्या पिढीनं देखील हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्या मागे किती लोकांनी परिश्रम केलेले आहेत, किती लोकांचा त्याग आहे आणि आपल्या या सगळ्या निर्मितीमध्ये किती लोकांनी परिश्रम केलेले आहेत. या सर्वांच्या विषयी कृतज्ञता भाव असणं हे फार जरुरीचं आहे. आणि यासाठी मला असं वाटतं की तरुण पिढी देखील सक्षम आहे, ती देखील या विचाराकडे जात आहेत आणि तिलाही असं वाटतं की हे जग एक व्हावं. सर, आपले राज कपूर यांच्या कुटुंबियांशी, पृथ्वी थिएटर्सची आणि त्याचबरोबर इफ्टा या संस्थेशी देखील आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आपण सांगितल्याप्रमाणे आपण नाटकात देखील कामं केलं आहे. तर एकूणच ह्या सगळ्या प्रवासाविषयी मागे वळून बघताना आपण काय सांगाल? मी सांगितलं ना की कला, नाटक ह्याच्यामध्ये इफ्टा ही जी संस्था होती ती पुरोगामी कलावंतांची संस्था होती. त्याच्यामधले सगळे कलाकार हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. आपल्याला असं वाटतं की पृथ्वी थिएटर्समध्येच सध्या इफ्टाची नाटकं चालू असतात. आणि इफ्टा ही जनचेतना, लोकांच्यासाठी, लोककलेवरती आधारित अशी कलावंताची संस्था आहे. मोठमोठे कलावंत, संजीव कुमार असो, बलराज साहनी असो, हे कलावंत या विचारातून, या मोशीतून घडले गेलेले आहेत. आणि म्हणून या जगातली जी सर्वात महत्त्वाची घटना हवी आहे की जगामध्ये समता यावी, विषमता दूर व्हावी, या विचारानं जी मंडळी काम करीत असतात ती या कलेच्या क्षेत्राकडे वळली. आणि याच्यामध्ये बरीच मंडळी खूप नावारूपाला गेली. त्यामध्ये मोठमोठे कवी आहेत, मोठमोठे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि या देशातील साहित्यिक आहेत. तर ही जी परंपरा आहे परिवर्तनशील विचाराची, पुरोगामी विचाराची, जग बदलण्याची आणि जग चांगल्या अर्थानं बदलून विश्वशांतीचा संदेश देणारी अशी जी घटना आहे तिला आपण प्रणाम केलं पाहिजे असं मला वाटतं. सर, मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे आलो होतो आपण. मला तुम्हाला विचारायचं, या चित्रपटाचा, जागते रहो या चित्रपटाचा शेवट एक गाण्यानं झाला आहे. ते गाणं अगदी लोकप्रिय आहे. जब उजियारा छाये,
मन का अंधेरा जाए, किरणों की रानी गाये, जागो हे मेरे जागो मोहन प्यारे. काय सांगाल या गाण्याविषयी? याच्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की जिसने मन का दीप जलाया उसने जग को उजला पाया. जग कसं दिसतं तर तुम्ही तुमच्या मनानं जेव्हा जसं पाहाल तसं दिसतं. तुमच्या मनात एकदा आस्थेचा प्रकाश पडला तर तुम्हाला जग देखील प्रकाशमान दिसेल. याचं कारण असं आहे की जगातलं चांगुलपण, जगातलं प्रेम हे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल, पण त्याची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे. आणि म्हणून हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की मन का अंधेरा जाय, मनातला अंधार गेला तर आपोआप प्रकाशमान जग तुम्हाला दिसेल. आणि मनात अंधार असला आणि जगात कितीही प्रकाश असला तरी तुम्हाला तो दिसणार नाही. तेव्हा प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. गुह्यम तद इदम भ्रोभमी न मानुषात श्रेष्ठतरम ही किंचित. जगातलं सर्वात मोठं रहस्य महाभारतकारांनी सांगितलेलं आहे. गुह्यम तद इदम भोब्रवीमी न मानुषात श्रेष्ठतरम ही किंचित. माणसापेक्षा मोठं या जगात काहीच नाही. नक्कीच प्रेक्षक हो, माणसापेक्षा मोठं काहीच नाही. माणूस हाच माणसाला कायम स्मरणात ठेवतो आणि पुढेही नेतो. तर आपणही आपल्या सोबतच्या माणसाला कायम पुढे घेऊन जाऊयात आणि माणुसकीचं नातं हे दृढ करूयात. हा संदेश राज कपूर यांनी असं देखील म्हटलं आहे, जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा. ह्याच नोटवरती आज आपण इथे थांबूयात. सर, तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगितली. गेले अनेक भाग आपण राज कपूर यांच्याविषयी चर्चा करतो आहोत. आम्हाला काही न माहिती असणारी माहितीसुद्धा तुम्ही सांगितलीत, काही किस्से सांगितलेत. याबद्दल विश्वशांती दर्शनच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.